बहुत जताते हमसे ये दिल आठवण आली होती की नाही? वा आली होती ना, आली होती. आली होती, लय जोरानं आली होती, खूप जोरानं आली होती. वा वा वा. बघा गाईस काय मेनू आहे आजच्या जेवणामध्ये. दालचा सेम यार पप्पी दे काही सेम बनवलाय गाईस दालचा. पप्पा सेम पप्पा. हाय हॅलो नमस्कार, आदित्यकडस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस आज दिवसभरापासून गाईस ब्लॉग काय काढायला मला मिळाला नाही आहे. याचं रिझन हे की माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती आणि घरी पण लाईट नव्हती. सो त्यामुळे गाईस ऑफिसहून घरी आलो गाईस आणि आंघोळ वगैरे केली. सो आता ब्लॉग चालू केला आहे गाईस मी. सो दिवसभरापासून बनवला नाही म्हटलं, सो आता चालू करूया म्हणून ब्लॉग. सो आलो आहे घरी आणि आज मम्मीनं काय स्पेशल बनवलं आहे जेवणामध्ये. काय बनवलं आहे, काय बनवलं आहे जेवणामध्ये आज स्पेशल? काल तर मी केस कापले, आज परत केस आले. हां काय म्हणते, थोडा गोष्टी करू आपण. हां एक मिनटं मम्मी प्लीज ना. बापरे माझ्यासाठी तू बंद केलं? बंद केलं. आपण गोष्ट करू काही गोष्ट करायचं आता. करू गोष्ट करू आपण. हॅलो माईक टेक्स्टिंग, माईक टेस्टिंग. आज आपण थोडं मम्मीसोबत गप्पा गोष्टी करूया आणि गोष्ट करूया. हॅलो काय म्हणते, कसा गेला आजचा तुझा दिवस? काही नाही, आजचा दिवस नुसता भाजीपाला निवडण्यात गेला. माझी आठवण आली होती की नाही? वा आली होती ना, आली होती, लय जोरानं आली होती, खूप जोरानं आली होती. खूप कॉमेडी आहे गाईज माझी मम्मी. तुम्ही तर बघितलेच असेल ब्लॉगमध्ये. मम्मीच्या हाताचं जेवण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, दाल खिचडी कशी बनवली. पण राज नाही सांगणार. हेच दाल खिचडीचा राज नाही सांगणार ना तो. अच्छा. तो सस्पेन आहे थोडा. नाही सिंपल. तरी पण नको यार. ठीक आहे. सांग तू म्हणते सांग. नाही सिंपल आहे. सिंपल रेसिपी आहे गाईस. सिंपल. अजून काय म्हणते, बेलाई वगैरे कशी आहे? एकदम चांगली, मजेत. मी काय म्हणतो तो आई. केस काय म्हणते माझे? केस एकदम चांगले. लहानपणी मोठे होते माझे केस. मोठे होते. तेल लावत जा ना जरा. तेल आज तू रात्री लावून देशील ना झोपायचं पहिले. तेल लावायचं. 2-3 दिवसापासून केस बांधून होते ना ग. अच्छा. त्यामुळे तेच. आणि कसं एक कंगवा लावला ना तुटते, डॅमेज होते केस. अच्छा. म्हणून मला ना ते कंगवाची सवय सोडायची आहे, असेच नॉर्मल. तेच. हे कुठं, इकडं नाही, इकडं. चल एक गाणं बोलून दाखव आता. नाही ना, गाणं येतच नाही ना. तुझं आवडतं गाणं कुठलं आहे मग? नाही आवडतं गाणं मर जावा मर जावा मिट जावा मर जावा. इम्रान हाशमीचं गाणं आहे ना. नाम तेरे ये दिल. मला यार बेलाईची आठवण येते आहे. बेलाईची. हो बेलाईची तर मलाही आठवण येते. मग हिला कधी आणायचं बेलाईला आता इथं? बेलाईला आता सध्या नाही येऊ शकत ती. जरा काम आहे तिच्या मागे त्यामुळे. आणि नैना मावशी कधी येणार? नैना मावशीलाही वेळ लागेल यायला. ती आता अजून थोडी बरी होतीये. मग अजून काही दिवसानं घरी होऊन जाईल. कोण येत आहे आता? कोण आलाय? हो पप्पाजी आले आहे का? आमचा माईक चालू आहे. बोला काय बोलता आता? असं नाही बोलायचं, झालं आता, बोलणं झालं आहे. आता सावकाश बसायचं आहे. आता घरची सारी मंडळी जमा झाल्यावर गप्पा गोष्टी करायच्या. तुला भूक लागली असेल तर वाढून देतो मी. भूक तर लागली आहे, देते वाढून. वाढायचं देऊ का? काय स्पेशल काय असतं थोडं सांगशील का? काही नाही, आपले जे बघणारे व्ह्युअर्स आहे. आता तू प्रत्यक्ष सांग ना, त्या व्हिडिओ मध्ये दाखव काय बनवलंय. ओके चला गाईस तुम्हाला दाखवतो की मम्मीनं काय बनवलंय. आताच नाही म्हणलं ना तर पूर्ण ताटात. पूर्ण ताट दाखवणार का तू? ठीक आहे, मम्मी बोलते आहे की गाईस पूर्ण ताट दाखवणार म्हणून. पूर्ण थाळी. ओके झाडी आहे. मस्त गाणं लावायचं. तुम्ही कवर बघितलं असेल गाईस, नाही बघितलं असेल
त्या दिवशी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. हे आमचं कवर होम थिएटरचं, पण चांगलं बनलं पप्पा, परफेक्ट. कपडा छान लावला पण आपण, हे जे काही केलं ना. तर गाणे लावणार पप्पा. वा वा वा. बघा गाईस काय मेनू आहे आजच्या जेवणामध्ये. दालचा मम्मी. पप्पा तुम्ही, मी करू चालू. ठीक आहे ठीक आहे, मी जर चांगली नसेल तर मग काय पाहिजे, असं होऊच नाही शकते. बघू आता. फक्त मी आणून ठेवला. अच्छा आणून ठेवलाय का. येते टाकू ना. अरे अरे थोडंसंच घे. हा तर थोडंसंच टाकलंय ना. घे एक बाजू. थोडंसंच घेतलंय बाबा. तसं नाही, असा भात सारखं. हा आणि याच्यावर टाक थोडंसं हलवून. पाणी पाणी टेस्ट करून सांगतो काय तुम्हाला रिव्ह्यू. डाळच टाकली नाही बरोबर. सेम यार पप्पी दे. काही सेम बनवलाय काय दालचा पप्पा. सेम पप्पा. हा कुठून आणलं तुला बाबा धरून कुठून कर. पप्पा आणलं तर कर. एक नंबर पप्पा, मस्त एक नंबर बनवलाय. आई आली तर मजा आहे म्हणा. एवढ्याच रेसिपी लय भारी भारी आणलं पप्पा. दाल खिचडी मजा येते. परफेक्ट यार. कसम नहीं नहीं नहीं, मैंने पूछा चांद से मेरी चांदनी है यहाँ. मैंने पूछा चांद से. पप्पी मजा आली यार खायला यार. मैंने पूछा चांद से बहुत जताते हमसे, यही तमन्ना. बाय बाय, सेव टुमारो. सो गाईज मी आता चाललो आहे रोहिणीताई दाखवण्यासाठी. रोहिणीताई आली आहे, जवळच आहे, पण चिखल एवढा आहे ना, तिनं सांगितलं की ये म्हणून घ्यायसाठी. खूप चिखल आहे गाईस. सकाळी मला स्वतःला प्रॉब्लेम होते गाईस मेन रोडपर्यंत जाण्यासाठी. एवढा चिखल झाला आहे. चला घेऊन येऊ तिला. ओ मेरा शेर आ गया, मेरा शेर. बस काय चिखल चिखल. फोन काढला ना रोहिणी तेव्हा तर जस्ट मी काढला आणि फोन स्विच ऑफ. दिवसभर पासून चार्जिंग नाही, काही नाही. तर फोन मध्ये 1% होता. हा तू पण नाही गेली चार्जिंग. सकाळी लाईट गेली ना, थोडीशी पण लाईट राहिली असते ना आपल्याला 15 मिनिटात तर चार्जिंग झाला असतं आपला. हे भाई किती खराब झाला पे शूज. अरे वा तू खाशील तर एडीच होशील रोहित. नाही नाही कर. बदाम शेक पण आणायचं आहे पप्पा. तो रोड आता सांगायचं राहिलं असतं तर. काय वाटते काय. ट्राय तर कर रोहिणीताई, तू एवढी भारी बनवली आहे ना रोहिणीताई. एक का ये वा कशी आहे. पर राईस सोबत ट्राय करा ना एक बार. ये दाल सोबत ट्राय नाही केलं रोहिणीताई आहे ना. विषय आहे की काय आहे. हा ओ इमरती. हा हा मस्त आहे. हे काय झालं ते तिला. बापरे हेल्प. ठीक आहे थँक्यू दालच्यासाठी. बाय गुड नाईट. बापरे झालं आहे माझं जेवण. ओ माय गॉड लाईट लावा लागेल. मस्त जेवण वगैरे झालं आहे. आणि चांगली डिश बनवली होती आज दालचा.
सर्व इथे आई पप्पा वगैरे वेबसिरीज बघत आहे. तिथं इक्का म्हणून वेबसिरीज लावली आहे. सो तिथे बघत आहे. मी आता झोपतो. मला उद्या सकाळी उठायचं आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे. सो उद्या ऑफिसमध्ये पण काहीतरी प्रोग्राम राहणार, बघू. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमच्या घरी असंच राहू द्या. असेच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.